ठाकरेंचे 7 खासदार एकनाथ शिंदेंना भेटल्याची माहिती। दिल्लीत 7 जूनला गुप्त बैठक झाल्याची माहिती। एकाला मंत्रिपदाची ऑफर। नवी मुंबई विमानतळावरील शिवरायांचा पुतळा अनावरण कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री शिंदेंना निमंत्रण न दिल्याच्या मुद्द्यावरून महायुतीमध्ये नाराजीचे सूर, तर शिवसेना मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत आक्रमकपणे मांडला मुद्दा। नाशिक विधान परिषद निवडणुकीवरून महायुतीमध्ये नाराजीचा सूर। गोकुळ गीते यांना भाजप पाठबळ देत असल्याची चर्चा। आज मुंबईमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची महत्त्वाची बैठक। समीर भुजबळांना मंत्री करण्याच्या भुजबळांच्या अटीला भाजपचा नकार। सूत्रांची माहिती, तर येवल्यामध्ये भुजबळ समर्थक आक्रमक। साहेब निर्णय घ्या अशा आशयाचे लागले पोस्टर्स। राज्यातील एका मोठ्या नेत्यावर लक्ष्मण हाकेंची टीका। पुतण्या, मुलगा आणि तो मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते, त्या नेत्याचं बोलणं मला खटकलं। हाकेंचा व्हिडिओ व्हायरल। मान्सूनचा वेग मंदावल्यामुळे तळ कोकणातच रेंगाळला। मुंबईकरांना मान्सूनची आणखी प्रतीक्षा करावी लागणार। मान्सूनच्या आगमनासाठी पुढील आठवड्याची वाट पाहावी लागणार। राज्याच्या धरणांमधील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर। राज्यातील सर्व धरणांमध्ये सध्या केवळ 25.79% पाणीसाठा शिल्लक। महाराष्ट्रावरील दुष्काळाचं सावट अधिक गडद। राज्यावर वीज टंचाईची टांगती तलवार। कोयना वीज प्रकल्पातील वीज निर्मिती पाण्याअभावी ठप्प। वीज प्रकल्पातून अंतर्गत वापरासाठी अवघी 40 मेगावॅट वीज निर्मिती। मुंबईतील पाणी संकट टळणार। मुंबईतील वॉटर टँकर असोसिएशनचा संप मागे। 2 दिवसांपासून टँकर बंदमुळे झालेले मुंबईकरांचे हाल। तळेगाव एमआयडीसी मधील कंपनीमध्ये कार्बन डायऑक्साईड गॅस गळती। शाफलेर इंडिया कंपनीमध्ये गॅस गळती। 2 कामगारांचा मृत्यू, 3 जण जखमी। नवी मुंबईतील पावणे एमआयडीसी परिसरामध्ये मातीच्या अनधिकृत डंपिंगमुळे इर्शाळवाडीसारखी दुर्घटना होता राहिली। सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही। संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी। कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ झाल्यानं कर्करोगावरील जीवरक्षक औषधांच्या किमती वाढण्याची शक्यता। राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरण किमती वाढवण्यास मंजुरी देण्याचा विचारात। इराणचा हॉर्मुझ सामुद्रधुनीतील अमेरिकेच्या हेलिकॉप्टरवर हल्ला। डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। हल्ल्याला प्रत्युत्तर देणार ट्रम्प यांचा इशारा। पश्चिम आशियातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता।